नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी अर्थातच तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन. कस काय पाटील बरं आहे का? काल काय ऐकलं ते खरं आहे का? असं गाणं आपण ऐकलेलं आहे, परंतु खरंच कालची जी बातमी आपण ऐकली ती खरी आहे का असा प्रश्न विचारणारे मला खूप कॉल आले. तसे मेसेजेस मी ग्रुपवर सुद्धा वाचले आणि यूट्यूबच्या कमेंट खाली सुद्धा अनेकांनी विचारलं, सर हे खरंच झालं का? कसं काय घडलं? अहो, सर्वांची इच्छाशक्ती असेल तर का घडणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो की खरंच कार्यकाळ वाढला का? आनंदाची बातमी खरी आहे का? कार्यकाळ जर वाढला तर तो किती महिन्यांसाठी वाढेल की किती वर्षांसाठी वाढेल? GR कधी निघेल? किती टक्के विद्यार्थ्यांना घेतलं जाईल? 50% असतील की पूर्णतः सर्वच्या सर्व? त्याच्यानंतर हे जर कार्यकाळ वाढला तर तो 5 महिने असेल की 6 महिने असेल? याच्यासाठी निकष काय असतील? म्हणजे सरसकट सर्व विद्यार्थ्यांना घेतल्या जातील की काही विद्यार्थ्यांना घेतील? आणि जर समजा काही विद्यार्थ्यांना घेतले तर त्यांचे निकष काय असतील? त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आंदोलन होणार की नाही. आता समजा ही जी आपल्याला बातमी मिळालेली आहे, मग त्याच्यानंतर आंदोलनाची नेमकी काय दिशा आहे तो सुद्धा प्रश्न आपल्या मनामध्ये आहे. आंदोलनाचं श्रेय घेणारे सुद्धा अनेक जण आता समोर आलेले आहेत. मग खरंच या आंदोलनाचं जे श्रेय आहे ते कोणाला द्यायला पाहिजे? आंदोलन मॅनेज झालं का? असंही अनेकांनी प्रश्न विचारला. त्या ठिकाणी मला कमेंटमध्ये दिसतात किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती दिसतात मेसेज की सर आंदोलन मॅनेज तर नाही झालं. त्याच्यानंतर हे चॉकलेट आहे का सरकारनं दिलेलं? आणि शेवटचा प्रश्न की ह्या वृत्ताला जे काल आपण ऐकलं तर त्याला आणखी कोणी दुजोरा दिलेला आहे का? म्हणजे त्या कॅबिनेट बैठकीमध्ये जे उपस्थित होते त्याच्यापैकी एखाद्या आणखी मंत्री महोदयांनी याला होकार दिलेला आहे का असा प्रश्न अनेकांनी विचारला. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता आपण एक एक करून बघू. तर काल मी तुकाराम बाबांसोबत लाईव्ह घेत होतो. तुकाराम बाबांनी लाईव्हमध्ये भरत शेट गोगावले यांना कॉल केला. कॉलमध्ये त्यांनी सांगितलं की 2 ते 3 दिवसामध्ये मी ऑर्डर काढू आणि कार्यकाळ वाढवणार आहे. ठीक आहे, 6 महिन्यांसाठी साधारणतः असं त्यांच्या बोलण्याचा अर्थ त्या ठिकाणी दिसत होता. मग या संदर्भामध्ये ही झाली आनंदाची बातमी की ज्या गोष्टीसाठी आपण मागच्या 3 ते 4 महिन्यापासून सातत्यानं शासनाकडे विनवण्या करत होतो, निवेदनं देत होतो, आंदोलनं करत होतो, ठिय्या आंदोलनं केली, उपोषणं केली, जिल्ह्याभरामध्ये तालुक्याच्या ठिकाणी, मुंबईला, नागपूरला असेल, सांगलीला असेल, कोण्या ठिकाणी आपण आंदोलनं केली. मग ह्याची सरकारने दखल घेतली आणि निश्चितच त्या ठिकाणी कार्यकाळ वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्या कॅबिनेटमध्ये चर्चा झाली असं भरत शेट गोगावले यांनी सांगितलं. त्यांनी असंही सांगितलं की विद्यार्थ्यांचा कार्यकाळ आपण वाढवणार आहोत आणि 2 ते 3 दिवसामध्ये ऑर्डरसुद्धा देऊ. आता ऑर्डर म्हणजे काय? हा ते GR. ठीक आहे, बघा आता अनेकांचा प्रश्न होता, सर समजा जर आपला कार्यकाळ वाढला तर किती महिन्यांसाठी वाढेल? तर मला जेवढी माहिती मिळत आहे सध्या तर त्यानंतर 5 महिन्याचा कार्यकाळ वाढू शकतो. ठीक आहे, मला जेवढी माहिती मिळत आहे त्याच्यानुसार 5 महिन्याचा. आणखी दुसरे काही सोर्सेस आहेत त्यांनी असं सांगितलं की सर 6 महिन्यांपर्यंतचा वाढू शकतो. म्हणजे साधारणतः या ठिकाणी इस्टिमेट जर मी तुम्हाला सांगितलं तर 5 ते 6 महिन्याचा कार्यकाळ वाढू शकतो. त्यानंतर किती टक्के विद्यार्थ्यांना घेतील? तर बघा, सरसकट 50% विद्यार्थ्यांना घेतील असं तर त्यांनी सांगितलंच होतं प्रेस कॉन्फरन्समध्ये. परंतु मला सध्या असं वाटतं की सरसकट जेवढे विद्यार्थी सध्या रुजू आहेत तर त्या सर्वांना कार्यकाळ वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होऊ शकतो. मी पुन्हा एकदा सांगतो, ह्या सर्वांना कार्यकाळ वाढवून देण्याच्या दृष्टिकोनातून काय होऊ शकतो? प्रयत्न होऊ शकतो. आता शेवटी शासनाकडे निधीची उपलब्धता किती आहे, ते किती खर्च करू शकतात, आगामी काळामध्ये त्यांचं बजेट कसं असणार आहे, या सगळ्या गोष्टींचा प्रस्ताव सध्या आपलं खातं तयार करत असेल अशा पद्धतीची माहिती आहे. आणि मग ह्या जो प्रस्ताव आहे तो पुढच्या कॅबिनेटमध्ये होऊ शकतो की त्या ठिकाणी मंत्री महोदयांसमोर येईल आणि मग याची घोषणा एकतर अर्थसंकल्पात होऊ शकते, म्हणजे साधारणतः 10 तारखेला, किंवा मग या 2 ते 3 दिवसामध्ये GR काढला जाऊ शकतो. आता ह्या दोन्ही गोष्टी परस्परपूरक आहेत. म्हणजे एक तर GR निघाला तर वेल अँड गुड, नाहीतर मग त्याची घोषणा शासनाला कोणालाही वाटतं की आपण जर अर्थसंकल्पामध्ये त्याची घोषणा केली तर ते संपूर्ण भारतामध्ये ती खबर जात असते. तर मला असं वाटतं की होऊ शकते की 10 तारखेला सुद्धा ते करू शकतील. त्याच्यानंतर याचे निकष काय असतील? मग शिक्षणाच्या आधारावर, काही परीक्षेच्या आधारावर किंवा कार्यकाळ वाढवून देण्याच्या दृष्टिकोनातून ज्या विद्यार्थ्यांची शिफारस पत्र गेलेली आहेत किंवा ज्यांची गेलेली नाही आहेत किंवा ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे किंवा आस्थापनाला तर डेटा मागू शकतील, तर असे थोडेसे काही निकष लावू शकतात. परंतु निकष लावल्या जातील एवढी मात्र गोष्ट खरी आहे. आता आंदोलनाचं नेमकं काय झालेलं आहे तर या संदर्भामध्ये बघा, मी पुन्हा एकदा सांगतो, मी आपले जे 2 महत्त्वाचे ग्रुप आहेत आणि टेलिग्रामला एक ग्रुप आहे, तर त्या तिन्ही ग्रुपवरती मी एक मेसेज टाकलेला आहे की आंदोलनासंदर्भामध्ये जे काही अधिकृत म्हणजे माहिती असेल तर ती आदरणीय अनुप सर, आदरणीय हरिभाऊ राठोड सर, आदरणीय तुकाराम बाबा आणि सूर्योदय सामाजिक संस्था यांनी म्हणजे तो मेसेज कंपोज केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक लिंक दिलेली आहे
ठीक आहे, यूट्यूबची लिंक दिलेली आहे. तर मी आपल्या सर्व ग्रुपवरती शेअर केलेली आहे. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ती लिंक टाकत आहे. आपण सर्वांनी त्या ठिकाणी आंदोलनासंदर्भामध्ये अधिकृत माहिती जी आहे ते त्या वेबसाईटवरनं म्हणजे त्या यूट्यूब चॅनलवरनं घ्यायची आहे. त्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी भाष्य करणार नाही. परंतु एकंदरीत असं दिसत आहे, म्हणजे ज्यावेळेस मी ग्रुपवरती सुद्धा चर्चा बघतो आणि अनुप चव्हाण सर असतील किंवा आपल्या सूर्योदय संस्थेचे सर असतील, हरिभाऊ राठोड असतील आणि तुकाराम बाबा असतील, सर्वांच्या बोलण्याचा एक सार मी तुम्हाला सांगू शकतो की त्या ठिकाणी आंदोलन होणार आहे. ठीक आहे, म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे जसं मी एक प्रश्न विचारला होता की आपल्याला चॉकलेट दिलं का, तर मग असंही होऊ शकते की बा आता यांना सांगायचं की नाही तुमचा कार्यकाळ वाढणार आहे, मग जे आंदोलन होणार आहे ते कॅन्सल वगैरे होईल. तर मग अशा दृष्टिकोनातून तुकाराम बाबा, हरिभाऊ राठोड सर, अनुप चव्हाण सर यांच्या बोलण्यातला मला एक असा निष्कर्ष दिसून येतो की त्या ठिकाणी आंदोलन 100% होणार आहे आणि त्या संदर्भातली अपडेट जी आहे तर ती त्या ठिकाणी त्या यूट्यूब चॅनलवरती देण्यात येणार आहे. ठीक आहे, त्यामुळं मला असं वाटतं की तुकाराम बाबा पुण्यावरनं निघणार आहेत आणि बाकी जे आहेत म्हणजे आदरणीय हरिभाऊ राठोड असतील आणि अनुप चव्हाण सर असतील तर ते मुंबईला त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार आहेत. म्हणजे त्या ठिकाणी काही प्रशिक्षणार्थी असतील, काही विद्यार्थी पुण्यावरून येतील. तर तो जो प्लॅनिंग आहे तर तो अजून जसे तसा आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा खंड पडलेला नाही आहे अशी मला वरवरची माहिती आहे. परंतु अधिकृत माहिती आपण त्या यूट्यूब चॅनलवरनं घ्यावी ही मी आपणास विनंती करतो. त्यानंतर बघा, आंदोलन मॅनेज झालं का? बघा आता काही पोरं सर म्हणले तुमचं आंदोलन मॅनेज झालं का? अरे बाबा कसं काय मॅनेज होईल? आम्ही काही ते मॅनेज व्हायला आलो असतो का? आणि जर मॅनेज झाले असते तर ते पहिल्याच दिवशी झाले असते ना. डंकी की चोट पर आपण सांगितलं होतं की जोपर्यंत लेखी जी आर निघणार नाही तोपर्यंत कुणीही जागचं हलणार नाही. ठीक आहे की नाही? आता मुंबईला आपली अशी अडचण होती की त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो म्हणणं खूप सोपं आहे हो राहणं. 30-40 हजार मुलं जर तिथे आले ना मुलांनो, तर तिथं राहण्या खाण्याची झोपण्याची व्यवस्था फार कठीण होऊन जाते. मुलं प्रवास करून आलेले असतात, एक दिवस गाडीमध्ये थांबू शकतील, परंतु 2 दिवस म्हटलं तर उपाशी तापाशी राहणं होते का? मुली असतात, त्याच्यानंतर त्यांच्या आरोग्याचे प्रश्न असतात, म्हणजे सगळ्याच गोष्टी तुम्ही समजू शकता. ठीक आहे की नाही? आणि सुरक्षेचा प्रश्न असतो. त्यामुळं आणि आझाद मैदानावरती राहण्याची परवानगी नसते. त्यामुळं आपण त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ नये, आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्या ठिकाणी आंदोलनं तिथं राहणं टाळलेलं होतं. परंतु ह्या संदर्भामध्ये आता जे आंदोलन आहे ते फिक्स आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. त्यामुळं आंदोलन मॅनेज झालं का असं जर कोणाच्या मनामध्ये प्रश्न असेल तर हे तेच मुलं आहेत की जे कधी आंदोलनाला आले नाहीत. हे घरी बसून विचारतात मग आंदोलन मॅनेज झालं का? झाकण झोल्या तू घरीच राहा. आणखी कोणी दुजारा दिलेला आहे का? म्हणजे आणखी कोणी कॅबिनेट मंत्री आहेत की त्यांनी या गोष्टीला दुजारा दिलेला आहे का? तर हो, दिलेला आहे. एक महत्त्वाचं नाव म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील. राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्यासाठी काल प्रशिक्षणार्थी गेलेले होते. साधारणतः दुपारी ती बैठक पार पडली आणि मग त्या ठिकाणी मॉब इतका होता, साधारणतः 30 ते 35 प्रशिक्षणार्थी आपले त्या ठिकाणी होते. आणि त्यांनी असं सांगितलं की हो, तुमचा कार्यकाळ वाढवण्याच्या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये चर्चा झाली, त्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेणार आहोत. ठीक आहे, असं कोणी सांगितलं? माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब. ही गोष्ट 100% खरी आहे. ही गोष्ट मला जे प्रशिक्षणार्थी स्वतः राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत होते त्यांनी ही गोष्ट मला सांगितलेली आहे. त्यामुळे ही गोष्ट 100 नाही, 200 नाही आहे, 300 नाही, 1000% खरी आहे. ठीक आहे का नाही? विश्वसनीय माहितीचं नावच आहे गुरुजन. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं की श्रेयाचे बाप अनेक असतात. ठीक आहे का नाही? पण ज्यावेळेस अपयश येतं तर त्याला कोणी बाप नसतं. यश आलं का नाही की प्रत्येकजण म्हणतो माझ्यामुळं आलं. अपयश आलं की कोणी नसतं. अपयश आलं की अमुक एका व्यक्तीमुळं झालं नाही, ह्यांनी व्यवस्थित नियोजन केलं नाही, त्यांनी अमकं केलं नाही, ढमकं केलं नाही, टमकं केलं नाही असं म्हणणारे बरेच जण असतात. परंतु बाबा हो, हे जे आंदोलन यशस्वी होत आहे याच्यामध्ये प्रत्येक प्रशिक्षणार्थीचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी जर मनापासून काम केलं नसतं तर अनेक आस्थापनांनी त्यांना शिफारसपत्र लिहून दिलं नसतं. शिफारसपत्र जर लिहून दिलं नसतं तर त्या ठिकाणी हे जे प्रश्न आहेत तर ते सहाय्यक आयुक्त असतील त्यांच्यापर्यंत पोहोचले नसते, मग विभागीय आयुक्तांपर्यंत पोहोचले नसते आणि मुख्य आयुक्तांपर्यंत पोहोचलेच नसते. त्याच्यानंतर विविध ठिकाणी आंदोलनं झाली. ती सुरुवातीला कोणी केली? प्रशिक्षणार्थींनीच केली ना. मग या ठिकाणी प्रशिक्षणार्थींनी आंदोलन केल्याच्या नंतर त्यांनी काय ठरवलेलं आहे की मोठं आंदोलन करायचं. मग त्या ठिकाणी आपण चेहरा शोधत होतो. मग साहजिकच आपल्या समोर पहिला चेहरा कोण आला होता तर ते म्हणजे फक्त आणि फक्त हरिभाऊ राठोड सर. हरिभाऊ राठोड सर यांना समोर आणण्याचं काम कोणी केलं? त्या ठिकाणी अनुप चव्हाण सर होते. ठीक आहे, आणि त्यांच्यासोबत होते आदरणीय सूर्योदय संस्थेचे सर
ठीक आहे का नाही. आपण त्याची व्हिडिओ आपण सुरुवातीपासून टाकलेलो आहे. आता जे विद्यार्थी सुरुवातीपासून जोडलेले त्यांना ते सगळं माहिती आहे. त्यामुळे त्या सर्वांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. आणि मग नंतरच्या काळामध्ये तुकाराम बाबा जोडले गेले. तुकाराम बाबांनी प्रचंड त्याला वेग दिला. भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याशी भेट घेण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा, सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि आज रिझल्ट आपल्याला दिसत आहे. त्यामुळे हे श्रेय सर्वांचंच आहे. ठीक आहे का नाही. याच्यामध्ये कोणी एक चेहरा असं नाही आहे. सगळ्यांचं श्रेय आहे. सर्वांनी पोटतिडकीने काम केलेलं आहे आणि म्हणून सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. खूप खूप धन्यवाद.